कोकणातून परतीच्या प्रवासासाठी निघालेले गणेश भक्त वाहतूक कोंडीत अडकलेत। माणगाव ते तळेगाव आणि लोणेरे ते टेंपाले मार्गादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्यात। अरुंद असलेली माणगावची बाजारपेठ आणि लोणेरे इथल्या रखडलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 2011 सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली असून 19 प्रभाग धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत कायम राहणार आहेत। नागरिकांना प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे। बीडमधील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परळीकरांनी मूकमोर्चा काढलाय। परळी इथल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक इथून या वज्रमुठ निषेध मूकमोर्चाला सुरुवात झाली। यावेळी आरोपीला फाशी आणि दोषी रेल्वे अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी परळीकरांनी केली आहे। वर्धा आर्वी मार्गावरील खरांगणा परिसरात अनियंत्रित डंपर उलटून भीषण अपघात झाला। अपघातात चालकाचा आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला। अनियंत्रित डंपरने नाल्यावरील पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली। यात रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबांचंही नुकसान झालंय। नांदणी येथील महादेवी हत्तीनीला मठामध्ये परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाहीये। राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करूनही सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं तातडीनं निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीत सहभागी करून देऊ नये या मागणीसाठी सकल ओबीसी समाज आणि समता परिषदेनं जालन्यात आंदोलन केलंय। यावेळी सरकारनं काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला। विशेष म्हणजे 2017 सालचा आराखडा तसाच ठेवण्यात आला असून दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जैसे थे राहिले आहेत। नागरिकांच्या प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत। मात्र या प्रारूप आराखड्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाली आहे। सोलापूर केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात घटना घडली असून आता सर्व प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुरळ परिसरातील वाणीवाडी बाजारपेठ आणि समर्थनगर भागात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये। पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते। अशावेळी मृतदेह मानवी साखळी करून नदी पार नेण्याची वेळ येते, तर काही प्रसंगी मृतदेह वाहून जाण्याच्या घटना घडल्या।